आपल्या 27 वर्षाच्या प्रवासात पवार साहेबांना साथ देणारे आपण सर्वजण आणि बंधू भगिनींनो, वेळ बराच झालाय आणि बहुतेकांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत। खरं म्हणजे या देशामध्ये राजकारण करताना समाजकारण करण्याचं काम आयुष्यभर साहेबांनी केलं। कोणाला विचारलं महिला धोरण कोणी आणलं तर साहेबांनी आणलं, महिलांना आरक्षण कोणी दिलं साहेबांनी दिलं, देशातली सर्वात मोठी कर्जमाफी कोणी केली साहेबांनी केली, अन्नधान्य देश निर्यातदार करण्याचं काम कोणाच्या काळात झालं साहेबांनी केलं, मंडल आयोग सर्वात अंमलबजावणी कुणी पहिल्यांदा देशात केली साहेबांनी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन नामविस्तार कुणी केला साहेबांनी केला। अशी अनेक कामं साहेबांनी केलेली आणि म्हणून त्या पायावर आपला पक्ष आणि आपला विचार उभा आहे। आपलं एक चुकलं की आपण कधी याचं ब्रँडिंग केलं नाही, पण आज मागच्या 10-12 वर्षामध्ये आपली बरीच अधोगती झाली। बरेच लोक मला म्हणतात एवढे गेले तेवढे गेले तेवढे गेले। मी सहज परवा कोणाला तरी सांगत होतो की हे सगळे आपल्याकडेच होते 2014च्या आधी। 2014च्या आधी हे सगळेच आपल्याकडे होते, तरी आपला पराभव झाला 2014 साली आणि मग हे हळूहळू सगळे तिकडे गेले, काय प्रॉब्लेम नाही। आता जर उलटी लाट आली तर यांच्याशिवाय आपला विजय होऊ शकतो, फार चिंतेचं कारण नाही, कारण जनता हा विचार करत असते, मतदार हा विचार करत असतो। आणि म्हणून आपण सगळ्यांनी मगासपासून उत्स्फूर्तपणाने भाषणं केली। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मालिकेचा आहे, पण ती मालिका आपल्या पक्षाची नाही, आपला त्यांच्याशी काही संबंध नाही। पण अमोल कोल्हेंनी ही मालिका मांडली, लोकांच्या समोर मांडली। त्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्या भारतातल्या व्यवस्था तत्कालीन या उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये बहुजन समाजावर जो अन्याय आहे तो कसा महात्मा ज्योतिबा फुलेंच्यामुळं कमी कमी होत गेला, क्रांती कशी समाजात तयार झाली, याचं उत्तम दाखले हे अमोल कोल्हे आपल्या मालिकेतून दिसतात। ठीक आहे, एका चॅनेलने तुमची मालिका बंद केली कारण सगळ्यांनीच त्यांना तुटून पडून सांगितलं की हे बंद करा। त्यामुळे ठराविक वर्ग असा आहे की ज्यांना ते मुठभर आहेत, पण समाजात आणि देशात त्यांचं आज प्राबल्य आहे। त्यामुळे काय दाखवायचं आणि काय नाही हे त्यांच्या बरंच हातात आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना क्षणभर असं वाटत असेल कसं होणार आपलं, मला वाटतं की आपण सगळ्यांनी मगाशी मला वाटतं रोहित दादांनी सांगितलं की का आमच्या आव्हाड साहेबांनी की तो मराठी माणूस कुठे गेलाय। अरे तो आपणच आहे, लढणारा मराठी माणूस कुठे गेलाय म्हणजे आपणच आहे, आपणच लढायचंय। शेवटी मराठी माणसाला दिशा दाखवण्याचं काम आपणच करायचं आहे आणि ते हळूहळू महाराष्ट्रासमोर होईल असा विश्वास मी बाळगतो। बरेच आकडेवारी आहे की ज्याच्यात आपली अधोगती झालेली आहे। जागतिक लोकशाही निर्देशांकात आपण पूर्वी 38 नंबरवर होतो, आता 108व्या नंबरवर गेलोय। इलेक्ट्रल ऑटोक्रसी मध्ये एका संस्थेनं नमूद केलेलं आहे, रँकिंग काढलेलं आहे। खरं म्हणजे एवढ्या अधोगतीकडे हा देश गेलाय, पण लोकांना कसं जाणवत नाही हाच खरा प्रश्न आहे। 12 वर्षात प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपण 157व्या क्रमांकावर गेलोय, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 105व्या नंबरवर गेलोय। नेपाळ बांगलादेश आपल्या पुढे आहेत। ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये आपण 115व्या क्रमांकावर आहे।
HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 130व्या नंबरवर आहे. 100च्या आत येणं देखील आता भारताला जमेना झालंय. हा आपल्या सगळ्यांनी नोंद घेण्याचा मुद्दा आहे. मी जास्त बोलण्यापेक्षा आज साहेबांनी जास्त बोललं पाहिजे. मी या ठिकाणी आदरणीय कमल किशोर कदम साहेब सभा सुरू व्हायच्या सुरुवातीपासून इथे येऊन बसलेले आहेत. पवार साहेबांना त्यांनी सुरुवातीपासून साथ दिलेली आहे. पवार साहेबांच्यावर प्रचंड निष्ठा आणि प्रेम असणारे ते नेते आहेत. असे अनेक मान्यवर आले ज्यांचा उल्लेख कदाचित झाला नसेल, पण त्या सर्व मान्यवरांना हा विश्वास देतो की आदरणीय पवार साहेबांच्या मागं आपण सगळे ताकदीने उभा राहू. पवार साहेबांच्या मध्येच ही जादू आहे, फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा जग निर्माण करण्याची, पुन्हा बाहेर येण्याची. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने होईल. काळ अवघड आहे, थोडीशी अडचण आहे, लोकांच्यात थोडीशी नाराजी निराशा आहे, पण या सगळ्या गोष्टी हळूहळू जनतेला कळायला लागल्यावर जनताच अधिक सक्षमपणाने पुढे येईल असा विश्वास आहे. पवार साहेबांना गेले 40-50 वर्ष साथ दिलेले गोरे साहेबांच्यापासून इकडं वंदनाताई चव्हाणांपर्यंत, लक्ष्मणराव ढोबळेंपर्यंत. लक्ष्मणराव ढोबळे तर तिकडे जाऊन परत इकडे आले. अनुभव हा फार महत्वाचा असतो आणि लक्ष्मणराव ढोबळेंची भाषणं तासनतास आम्ही ऐकलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट वक्ते म्हणून ते आहेत. त्यांनी आता आपण वृद्ध झालेलो आहे ही मानसिकता काढावी आणि बाहेर पडावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा वेळ न घालवता आदरणीय पवार साहेबांनी बोलावं अशी विनंती करतो.